शोभाताई खटकळे एक नंबराने निवडून येणार आहेत. का बरं? ती गोरगरिबाचं आशीर्वाद घेणारी, गोरगरिबाचा विचार करणारी, कुणाचा संसार दुबळा आहे त्यांच्यावर लक्ष ठेवणार अशा त्या शोभाताई आहेत त्या. शोभाताई खटकाळे देणार. कशामुळं? त्यांचं लोकांचे संपर्क जादा आहे. काय ताकद ते परिणाम होणार नाही. नाही काय नाही. ताकद वाढली दीपक आबांचं. म्हणजे इथं कोण बघत होतं मी नाहीच ना, लोकच नाहीत त्यांची आता इथं. नाहीत. हां नाही ती आमदारकीच्या वेळेला तेवढी होती थोडी, हे बी नाहीत आता. बापूंचा विजय योगेश खटकाळे. का बरं? काय विशेष? बापूंची कामं, बापूंनी दिलेला उमेदवार बरं. आणि वैयक्तिक योगेश खटकाळे त्यांचं समाजात असलेलं स्थान, लोकांशी आपली असलेली आपुलकी हा त्यांना खूप मोठं म्हणजे फायद्याचा विषय आहे त्यांचा. विरोधक शोभाताईला 1000 मताचा लीड मिळून काढलाच मला. मिळणार. आज या मीडियाच्या वतीने मी सांगतो की शोभाताई खटकाळे आणि योगेश खटकाळे ही योगेश खटकाळे असं कार्य आहे. ह्या गावातली छोटी मोठी कुठली कार्य असू द्या, कार्यक्रम असू द्या, कुठला उत्साह असू द्या, त्यांच्या या गावाला सढळ हाताने मदत केलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं उपकार लेखीच्या नात्याने या कडलासमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येणार. आणि शहाजीबापूंचा गुलाल जिल्हा परिषदला, पंचायत समितीला आणि महानगरपालिकेला भगवा फडकलेला आहे. आणि कडलासमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मताधिक्य शोभाताई खटकाळ्यांना विजयानुसार मिळणार. तसं सांगोल तालुक्यामध्ये जयमालाताई जिल्हा अध्यक्ष बनल्या. त्यांनी सांगोल तालुक्यात किती आणलं असं एखादं पुस्तक टाकून दाखवावं. हे काय कामाचीच नाही. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकीचं वादळ आता सांगोला तालुक्यात घोंगावं लागलं. त्यामुळे प्रत्येक गावखेड्यामध्ये या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कारण या ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर अवलंबून असतो. त्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात काय चाललंय हेच आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी आता आपण सांगोला तालुक्यातील कडलास जिल्हा परिषद गट कडलासमध्ये उभे आहोत. या जनतेचे काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? सुशांत गोरख गायकवाड. काय वाटतं कडलास मतदारसंघामध्ये तुमच्या बापूंचा विजय योगेश खटकाळे. का बरं? काय विशेष? बापूंची कामं, बापूंनी दिलेला उमेदवार बर आणि वैयक्तिक योगेश खटकाळे बर त्यांचं समाजात असलेलं स्थान, बर लोकांशी आपली असलेली आपुलकी बर हा त्यांना खूप मोठं म्हणजे फायद्याचा विषय आहे त्यांचा. विरोधकापासून सांगितलं तो उमेदवार आम्ही स्ट्रॉंग आहेत, आमचे विरोधक नाही म्हणणार ना आता ते. मोठे तुल्यबळ आहेत. नाही म्हणणार ना, पण आमच्या स्थानिकसाठी आम्हाला तसं काही वाटत नाही. काय विकास, काय कामाबद्दल काय सांगू शकता? काही सार्वजनिक कामं म्हटलं तर ह्या गावाला बापूमार्फत भरपूर फंड आलेला आहे. रस्त्याची कामं झाले आहेत, समाज मंदिर हॉल झालेले आहेत, पाण्याची व्यवस्था झालेली आहेत, ग्रामपंचायत बापूंच्या अंडरखाली चाललेली आहे. त्यामुळे इकडे खूप छान वातावरण आहे योगेश खटकाळ्यांना. सांगोला तालुक्याचे आमदार शेकापचे आहेत, त्यांचा काय इथं विकास नाही का? त्यांच्या काय काही विकास काही नाही. आमदारकीच्या आधी तीन वर्षापूर्वी ते सांगोल्यात आले. बर त्यांच्या आधी स्वर्गीय गणपतराव देशमुख होते. बर पण आज जर त्यांनी तसा विकास केला असता तर आमच्या सांगोल्यातली जनता बाहेरच्या राज्यात किंवा तालुक्या ह्याच्यात जगायला गेली नसती. आमच्यातली बऱ्यापैकी वाहन लाईन किंवा व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले आहेत रोजगारासाठी. तसं जबाबदार काय आहे? स्थानिक नेतृत्व. बर जर इथंच त्यावेळी जर पाण्याचा प्रश्न ह्यांनी मिटवला असता, बागायत क्षेत्र झालं असतं, इथली माणसं बाहेर गेली नसती. म्हणजे तुम्हाला म्हणायचं शेकापचा विकास नाही? नाही. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीत काय वाटतं तुमच्या कडला गावात? योगेश दादा खटकाळे, शोभाताई बाबासाहेब खटकाळे, त्यांची नाळच या गावाशी जोडलेली आहे कसं काय? गोरगरीब जनतेसंघ. बर आज ते काय आज नवीन आलेले नाहीत. बर 8 वर्षे त्यांचं कार्य आहेत. जशा त्या पंचायत समिती सदस्य झाल्या त्यावेळेलापासून, आणि त्याच्या पहिलंही काम आहे त्यांचं. त्यांच्या वडिलांचं बी फार चांगलं काम आहे. शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांच्या वडिलांचं रामकाका गायकवाड, ते बी सरपंच होते इथं. विरोधकातून सांगितलं जातं शेकापचं पालिकेत काय आज असलं तरी बी काय नाही, विरोधकांचं काय सांगितलं जाणारच, त्यांच्या पद्धतीने ते सांगितले जाणारच, ते सांगणारच ते. आता हे दीपक आबा आणि शेकाप दोन्ही मिळून निवडणूक लढवतात, याचे काय परिणाम होतील का? काय नाही होणार. का बरं? नाही होणार. दोघांची ताकद वाढली नाही का? ताकद वाढली दीपक आबांचं. म्हणजे इथं कोण बघत होतं कोण बघत? नाहीच ना, लोकच नाहीत त्यांची आता इथं. नाहीत. हां नाही ते आमदारकीच्या वेळेला तेवढी होती थोडी, ते बी नाहीत आता. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद? ओन अँड ओनली शहाजीबापू पाटील
योगेशदादा खटकाळे, शोभाताई खटकाळे, माझ्या कपाळावरती भगवा आहे, हे सांगोल्यात भगवाही फडकणार आणि कडलासच्या नगरीमध्ये ह्या गटामध्ये ही गुलालही उधळणार. आज या मीडियाच्या वतीने मी सांगतो की शोभाताई खटकाळे आणि योगेश खटकाळे, ही योगेश खटकाळे असं कार्य आहे, ह्या गावातली छोटी मोठी कुठलीही कार्य असू द्या, कार्यक्रम असू द्या, कुठला उत्साह असू द्या, त्यांच्या या गावाला सढळ हाताने मदत केलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं उपकार लेखीच्या नात्याने या कडलासमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येणार आणि शहाजीबापूंचा गुलाल जिल्हा परिषदला, पंचायत समितीला आणि महानगरपालिकेला भगवा फडकलेला आहे आणि कडलासमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मताधिक्य शोभाताई खटकाळे यांना विजयानुसार मिळणार. हा गुलाल योगेश खटकाळे, शोभाताई खटकाळे आणि शहाजीबापू यांचा भगवा या कडलास नगरीमध्ये फडकणार ही 100%. विरोधक मध्ये शेकापचे आमदार की हा बालेकिल्ला बालेकिल्ला विकास भरपूर केलेला आहे. काही सुद्धा विकास नाही. शेकापची ठराविक मतं आहेत, त्यामुळे शेकापचा आम्हाला काही कोणत्या पद्धतीचा फटका बसणार नाही. हे कडलास गट आणि सांगोल्याचा पहिला स्टॉप आणि पहिलं शहर, पहिलं खेडं जरी म्हणलं तरी शहाजीबापूजी पहिल्यापासून आघाडीवर मतदान त्यांना केलेलं आहे. तिरंगी लढत जरी गेल्या वेळेला लागली तरी बापूंना भरपूर मताधिक्य तिरंगी लढतमध्ये सुद्धा ह्या कडलास गावानं लीड दिलेला आहे. त्याच्यामुळं आताही इथं कोणतंही काय जर वादळ आलं तर योगेश खटकाळे, शोभा खटकाळेचा मताच्या पेटीतून निकाल ही खटकाळ्याच्या वतीनंच लागणार, ह्यात कोणतंही दुमत नाही. काय वाटतं तुम्हाला? आम्ही इथं नेते बिते काय नाही. सांगोल तालुक्यामध्ये जय मलाताई जिल्हा अध्यक्ष बनल्या, त्यांनी सांगोल तालुक्यात किती आणलं असं एखादं पुस्तक टाकून दाखवावं. हे काय कामाचीच नाहीत. हे नुसती पदं घेणे, हे सुकडी घोटाळा, सुकडीमध्ये एवढं टेंडर घेतलं त्यांनी, सुकडीमध्ये तालुका लुटला आणि ही करोडपती बनली. ही गोरगरिबाची वालीच नाही ती. आज आबा किंवा अनेक बाबुराव गायकवाड घ्या, करोड 40-50 लाखा गाड्या घेऊन फिरते. जवळा कडलास रोड घ्या, कडलास सांगोला रोड घ्या. आज ग्रामसेवक ताई वारले ॲक्सिडेंटमध्ये, बरेचसे लोक ॲक्सिडेंटमध्ये वारले, हातपाय मोडले लोकांची समाजसेवा. ही मोठी गॅरंटी कातडी आहे. नीलाबाई शहाजी हत्तीकर, गाव कडलास. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोणी यावं असं वाटतं तुम्हाला? शोभाताई खटकाळे 1 नंबराने निवडून येणार आहेत. का बरं? ती गोरगरिबाचं आशीर्वाद घेणारी, गोरगरिबाचा विचार करणारी, कुणाचा संसार दुबळा आहे त्यांच्यावर लक्ष ठेवणार अशा त्या शोभाताई आहेत त्या. आणि ते आमच्या गावातल्या म्हणून आम्ही त्यांच्यासारखं बोलणार नाही. त्यांना मी कुठं पण बघते, मी त्यांना चांगलंच मानते आणि माझ्या म्हणण्यानं शोभाताई येणार आहेत. शेकापचे आमदार आहेत, दीपक आबा आहेत, त्यांचं पण म्हणतात आमचं लय हवा आहे गावात म्हणते. अहो हो का, ती शोभाताईचंच तेवढं मला नाव माहिती आहे, मला बाकी काय माहीत नाही. मला शोभाताई येणार आहे त्या एवढं मला दिसतंय आणि मी सांगते आणि दिसतंय नव्हती 100% येणार आहेत. आपली काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे, शोभाताई खटकाळे येणार आहेत. ठोकळे राहणार कडलास. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे, तुमच्या खडलास गावातून काय वाटतं तुम्हाला? कोण येईल, पुढे यावं आहे? इथं पहिल्यांदा मी सांगतो की मी कडलासचा म्हणजे आमच्या गावची इथं नात उभा राहिली आहे, लेख उभा राहायला आली आहे. त्या ठिकाणी ते मागच्या वेळेला कमी मागच्या वेळेला जे त्यांना पंचायत समितीला जे लीड मिळालं तर त्याच्या दुप्पट लीड मिळणार आहे असं मला वाटतं आता तर ह्या काय नाव वातावरणात. काय त्याचं? शोभाताई बाबासाहेब खटकाळे. बर, हां, काय त्याचं कार्य, काय विकास कार्य त्याने सर्वसामान्याला आर्थिक मदत असू द्या, सामाजिक मदत असू द्या, सुखदुःखात असू द्या, त्या प्रत्येक वेळेला समरस होते. त्यांना ज्या वेळेला कळलं जाते बाबा ह्या गावात काहीतरी झालेलं आहे इथं बाबा, त्यावेळेला ते जातीनं स्वतः हजर असतात किंवा त्यांचा मुलगा असतो योगेश खटकाळे इथं जातीनं हजर असते. दोघंही मायलेकर असते, लग्न असू द्या, काय तिसरा दिवस असू द्या, एखाद्या ढवाळ जेवणाचा कार्यक्रम असू द्या, वाढदिवसाचा कार्यक्रम असू द्या. गावाच्या अडचणीबद्दल काय काय मत आहे? गावाच्या अडचणी कसं आहे माहिती आहे का, शासन तर गावाच्या अडचण सोडवते, पण त्यांच्याकडे अडचण काय की एखादं बाबा पाणंद रस्ता असू द्या, वाड्यावस्त्या रस्ता असू द्या, याच अडचणी येते गावातल्या लोकांच्या. लाईटच्या व्यवस्था असू द्या, वाड्यावस्त्याची, हीच अडचण येते गावातल्या. शेकापचे इथले आमदार आहेत बाबासाहेब देशमुख, हां. त्यांचा त्यांचं काय कार्य इथं आहे का? बाबासाहेब हे नौके आहेत आमदार इथं सध्या. त्यांचा गट एक आहे, ठराविक लोकांचा गट आहे इथं. त्यांच्यात बी आता कसं झालेलं आहे की बाबा की थोडं तू मै चालू आहे सध्या आमच्या बघण्यातनं. मग त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा त्यांचं म्हणजे ते बी आमच्याबरोबर होते पाठीमागं म्हणण्यापेक्षा उमेदवार पुढं कोण येतोय, पक्ष पार्टीचा विषय नाही आमच्या गावात. आमचं गाव असं आहे की
सरळ पक्षाचं गाव आहे. जिल्हाभर मातभर मंडळ आहे तिथं, जिल्ह्याची मंडळ आहे तिथं सगळे. 5 वाजले, 5 वाजून 10 मिनिटांना आम्ही एका ठिकाणी जेवाय खाय असतो, सगळ्या एका ऑफिसमध्ये बसलेला असतो इथं. पक्षावर चालणार, व्यक्तीवर चालते राजकारण काढलाच इथं. व्यक्तीवर हा, पुढं कोण येतोय त्याच्यावर चालणार आहे राजकारण तिथं. विजयसिंह गायकवाड. काय वाटतं या जिल्हा परिषद गटातून म्हणजे कोण निवडून येईल? इथं शोभाताई खटकाळे. का बरं, काय कार्य काय त्याचं? त्यांचं काम आहे सार्वजनिक क्षेत्रात सगळं त्यांचं काम आहे. बर त्यामुळे तेच निवडून येणार. निवडून देणार. 100%. विरोधक शेकाप असणारे, दीपक आबा असणारे हे मतदान आमचं उमेदवार निवडून देणार. शेका पक्षाचं काय बघितलं की असेंब्लीला किती थोडंच मतदान होतं इथं त्यांना. बर कडलसमधनं किती जरी हे केलं तरी ते शेका पक्ष आतापर्यंत आघाडीवर नाही कधी गेला. नाही यंदा होईल का नाही? काय 100%. काय होईल? शोभाताईला 1000 मताचं लीड मिळेल कडलासमधनं. मिळणार. काय नाव? संपत गुरव. बर काय वाटतं काढलास मधून तुम्हाला कोण जिल्हा परिषदसाठी निवडून द्यावं, पंचायत समितीसाठी कोण निवडून द्यावं? आई शोभाताई बाबासाहेब खटकाळे. बर का बरं, काय त्यांचा विकास काम त्यांचा विकास आहे, म्हणजे पहिल्यापासून आहे. काल पण त्यांनी कामं केली बरंच. बर त्यामुळं त्यांना निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे माझी. तुम्ही त्या खटकाच्या पाठीमागे थांबवले, हा. शेकापच्या मागे का नाही? आमचं ते पहिल्यापासून संबंधच आहे तो त्यांचा आणि आमचा. काय? त्यामुळं होय, त्यांच्या वडिलापासून संबंध आहेत, शोभाताईच्या वडिलापासून संबंध आहेत आमचा. त्या गावासाठी त्यांनी काय केलं काय सांगू शकता का? केले काय कामं केली ती, इकडं रस्ता इकडे तिकडे. काल शाळा बसल्या रस्ता केला. बर काय नाव का? माझं नाव अनिल पवार. बर काय वाटतंय काढलास जिल्हा परिषद गटातून कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? शोभाताई खटकाळे येणार. का बरं, काय कारण काय? त्यांची कामं सगळी चांगली आहेत. योगेश दादा पहिल्यापासून काम करतात चांगले. बर न सांगता निरोप दिला का, पहिले गणपती वर्गणी असू द्या कशाची असू द्या, न सांगता निरोप लगेच दिला का पोच होते. वर्गणी अगदी. म्हणजे विकास नाही, गावातल्या विकासाचा विकास बोलतो, काय रस्ते केला? करते, निरोप दिला तरी बी रस्ता देते लगेच. काही असं अडचण येऊ देत नाहीत कुठलीच बरं. गोष्टीचा. आणि असं काय शेकापबद्दल काय, शेकापचा विकास काय? काय आणखीन तर काही नाही. का बरं? काय आता आणखीन तर काय 1 वर्ष झालं, काय आणखीन रस्त्याची कामं ही जरा एवढी म्हणावं अशी नाही. तेच त्या दीपक आबा आणि शेकाप एक झाले, त्याची हा. ताकद गावात वाढली म्हणते. वाढले तरी म्हणणारे तरी म्हणणारे म्हणणं द्या, त्याची काही अडचणच नाही. म्हणजे कोण कोण येऊ शकतो? शोभाताई खटकाळे येणार. कशामुळं? त्यांचं लोकांशी संपर्क ज्यादा आहे. ह्या दोघं काय एक झाले, ताकदचे परिणाम होणार नाही का? नाही काय होणार नाही असं वाटतंय. नाही वाटत. हां. आता आपण कडलास जिल्हा परिषद गटात उभे आहोत. या गटातील शेतकऱ्यांचं मत आहे की शहाजी बापूंच्या कार्यकाळामध्ये अनेक कामासाठी मोठे निधी दिले आणि त्या निधीचा फायदा आता जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला होणार आणि त्यांच्या विकासाच्या जोरावरच ही निवडणूक लढली जाते. त्यामुळं विकास तिथं विजय हा प्रश्न हे जनता मांडताना आपल्याला दिसते. कॅमेरामन ऋषिकेश नवरेसह जाकीर नादाम.